दाखवतो काय विषय आहे. तुम्ही विचारायचं काय गणभाऊ काय झाला विषय? विषय बघितला का बाबा एक सांगतो आता. थ्री चा स्मार्ट मीटर आहे. हां, आताच बसवलंय. हां, ह्या साईडला म्हणजे व्यवस्थित दिसेल. हां, तो थ्री चा स्मार्ट मीटर आहे. तर इथं आता ह्यांचं काय माहिती आहे का व्यवसाय एक नाही का हां, सर्व्हिसिंगचा व्यवसाय. हां, तर ग्राहकाचं म्हणणं काय माहिती आहे का, की तुमचा स्मार्ट मीटर जास्त पळतोय. हां, नाही का असं त्यांचं म्हणणं आहे. तर खरोखर पळतोय का? नुसतं आपण म्हणून चालणार आहे का? त्याला काय केलं पाहिजे नाही का? नक्की. हां, तर मित्रांनो आज मी काय सांगणार आहे तुम्हाला, जर असं तुमच्याकडे पण एखादा स्मार्ट मीटर बसवलेला जास्त फिरत असेल, तर कायदेशीर प्रोसेस काय आहे त्याची? की खरोखर फिरतोय का टेस्टिंग कसा करायचा? नाही का? तर त्याला एक कायदेशीर प्रोसेस आहे. तीच मी तुम्हाला सांगणार आहे नक्की काय आहे. तर विषय काय आहे, ह्या स्मार्ट मीटरचा हे जर खरोखर फिरत असेल, तर महावितरणकडे एक टेस्टिंग विभाग असतो मित्रांनो. तर हे तुम्हाला काय करायला लागणार आहे त्याला हे टेस्टिंग करायला ग्राहकानं. तर संबंधित सेक्शन विभाग जो आहे आपल्याकडं, सेक्शन ऑफिस तिथं जाऊन ह्याचा एक फॉर्म मिळतो मित्रांनो टेस्टिंग विभागाचा. तो घ्यायचा. त्याच्यानंतर एक पावती करायला लागते मीटर टेस्टिंगची, जी की ₹266 किंवा 300च्या आसपास असेल. थ्री फेज मीटरला जरा जास्त असते. ₹300च्या आसपास असेल. ती पावती आणि तो अर्ज संबंधित सेक्शन ऑफिसरचा जो जे असतो त्याच्यावर सही करतो आणि ते दोन्ही घेऊन हा मीटर काढून देतो वायरमन त्याच्यानंतर आणि हा मीटर तुम्ही उपविभाग जिथं तुमचा असेल, टेस्टिंग विभाग जिथं असेल, तिथं घेऊन जायचा. तिथं तो मित्रांनो 2.5 तास किंवा 3 तास या कालावधीत तो टेस्टिंग केला जातो आणि त्याच्यानंतर एक रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टच्या आधारे ठरवलं जातं, की तुमचा मीटर नक्की फॉल्टी आहे का नाही. जर खरोखर मीटर जर तुमचा फॉल्टी असेल, तर 100% तुमचं बिल जे आहे, ते मित्रांनो रिपेअर होतं. ही कायदेशीर प्रोसेस आहे मीटर टेस्टिंग करायची. अशाच नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन.